बुलेटिनमध्ये आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते खारघरमधून। खारघरमध्ये जाहिरातीचं होर्डिंग कोसळलंय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळल्याची माहिती आहे। दोषींवर आता कारवाईची मागणी होते। हे होर्डिंग अनधिकृत होतं की अधिकृत होतं, या संदर्भातलं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं होतं का, असे प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर दोषींवर कारवाईची सुद्धा मागणी केली जाते। भर रस्त्यामध्ये हे होर्डिंग कोसळलेलं आहे, मात्र सुदैवानं या ठिकाणी कोणतंही वाहन नसल्यामुळे मोठी दुर्घटना खरं तर टळलेली आहे। तर घाटकोपर मधली ही घटना ताजी असतानाच आता खारघरमध्ये सुद्धा ही घटना घडल्याचं आपण पाहू शकतोय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांच्याकडून। सिद्धेश, काय अधिकची माहिती या संदर्भात मिळते? एकूणच खारघरमध्ये खारघर सेक्टर 34 या ठिकाणी अमनदूत मेट्रो रेल्वे स्टेशन आहे, त्याच्या समोरच हे जे भलं मोठं असं होर्डिंग होतं, जाहिरात फलक होता आणि ते वाऱ्याच्या वेगाने हे कोसळल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। जोरदार वारा सोसाट्याचा वारा जो सुटला होता त्याच्यामुळे हे होर्डिंग जे आहे ते कोसळलेलं आहे, परंतु रस्त्यावरती कोणतीही रहदारी नसल्या कारणाने कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झाली नाही। मात्र नागरिकांनी मागणी केलेली आहे की याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का किंवा कुठल्याही प्रकारची परवानगी या होर्डिंगला होती का, अशी मागणी होती। दोषींवर कारवाई करण्याची मागणी जी आहे नागरिक करत आहेत। अगदी नक्कीच धन्यवाद सिद्धेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या पार्श्वभूमीवर आता कारवाई होते का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।